नमस्कार, मी जी किरण. स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मॅथ्स अँड रिजनिंग या कोर्स मधील वयवर्ष हा चॅप्टर बघूया. वयवर्ष या चॅप्टरवरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न कशा स्वरूपाचे असतात, कशा पद्धतीने सोडवायचे, जनरल मेथड कशी असते, क्विक मेथड कशी असते, फॉर्म्युले कसे असतात, हे आपण या चॅप्टर मध्ये बघू. दोन्ही कन्सेप्च्युअल पण बघायचं आणि क्विक अप्रोच पण बघायचं. बघा, तर याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. वयवर्षी या घटकावरील प्रश्नपत्रिके म्हणजे निश्चितपणे विचारला जातो. या प्रकारचे प्रश्न सोडवताना पट पद्धत, गुणोत्तर प्रमाण तसेच समीकरण, तसेच काही समीकरणाचा अभ्यास करणं गरजेचं असतं. आता ह्याच्यातले प्रकार कुठले कुठले पडतात, कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. एक आहे पट पद्धत, म्हणजे पूर्वी पट, आजची पट किंवा नंतरची पट. वर्षापूर्वी म्हणजे कसं आहे की 3 वर्षापूर्वी 5 पट होती, 4 वर्षापूर्वी 10 पट होती, अशा पद्धतीमध्ये. किंवा वयाचे गुणोत्तर देऊन प्रश्न विचारला जातो. मग त्याच्यामध्ये आजचं गुणोत्तर सांगितलं जाईल, कधी वर्षापूर्वीचं गुणोत्तर सांगितलं जाईल, कधी वर्षानंतरचं गुणोत्तर सांगितलं जाईल, या पद्धतीने. किंवा वयांची बेरीज किंवा वजाबाकी अशी दिलेली जाते. 2 व्यक्ती आहे, 3 व्यक्ती आहे, त्यांच्या वयांची बेरीज 10 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज एवढी होते किंवा पट एवढी होते, तर आजचं त्याचं वय किती, अशा पद्धतीने प्रश्न विचारतात. आता प्रश्न सोडवताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. कारण कसं आहे की आपण जनरल मेथड या साईडला देतो आणि क्विक मेथड या साईडला देतो, बरोबर. त्याच्यामुळे लिहिताना तेवढं स्पेस आपल्याला अवेलेबल नाही होणार. खाली लिहिलं तर आपल्याला कंपॅरिझन करता नाही येणार. त्यासाठी आपण काही शॉर्टकट आपण लक्षात घेऊ की ते म्हणजे असे असेल. म्हणजे काय, वर्षापूर्वी जर असेल तर आपण असेल म्हणजे काय वर्षापूर्वी. वर्षानंतर असेल तर हे लक्षात ठेवायचं, कारण फॉर्म्युल्यामध्ये आपण असंच लिहिणार. त्याच्यामुळे हे थोडंसं लक्षात ठेवू. पूर्वी पट असेल तर काय असेल, पूप असेल, पूर्वी पट. आजची पट असेल तर कसं असेल, आप असेल, आजची पट. आणि नंतर पट असेल तर काय असेल, नंतर नप असेल, बरोबर. अशा पद्धतीमध्ये आपण फॉर्म्युल्यामध्ये असं वापरू की जेणेकरून तुम्हाला ते पटकन कळेल जनरल मेथड कशी आहे, क्विक मेथड कशी आहे, फॉर्म्युला कसा वापरायचा. बघा, अशा पद्धतीने आपण हे वर्ड वापरू फॉर्म्युल्यामध्ये. बघा, पहिला प्रश्न, टाइप नंबर 1. वडिलांचे 3 वर्षापूर्वीचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 7 पट होते व आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. तर वडिलांचे आजचे वय किती? तर वडिलांचे आजचे वय किती? ऑप्शन नंबर 1 30 वर्ष, ऑप्शन नंबर 2 35 वर्ष, ऑप्शन नंबर 3 45 वर्ष आणि ऑप्शन नंबर 4 55 वर्ष. बघा कसं सोडवायचं. आता जनरल मेथडनं कसं सोडवायचं आणि क्विक मेथडनं म्हणजे फॉर्म्युला टाकून कसं सोडवायचं. साधी सोपी पद्धत आहे. मुलगा, वडील, किती वर्षापूर्वी? 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी जर मुलगा एक्स असेल, एक्स वर्षाचा असेल, तर वडील किती असतील? 7 पट, म्हणजे किती? 7x असतील, बरोबर. आज किती वाढेल? किती वर्ष वय वाढेल पुढं? 3 वर्ष वय वाढेल. x अधिक 3 हे किती? 7x. पण आपल्याला याच्यामध्ये काहीतरी रिलेशन दिलं आहे. काय रिलेशन दिलं? काय म्हणतो? आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. मुलाच्या वयाच्या x अधिक 3
याच्या 5 पट काय आहे वडिलाचा 8चा. हे झालं इक्वेशन तयार. हे इक्वेशन सोडून घ्यायचं. म्हणून 5x अधिक 5 3 15 बरोबर 7x अधिक 3 इकडे घ्या. 5x इकडे पळवा. 3 इकडे प्लस आहे, इकडे मायनस होईल. 15 वजा 3 बरोबर 7x वजा 5x म्हणजे 12 बरोबर 2x. म्हणून x किती झालं 12/2 बरोबर 6. बरोबर. बघा x कोण आहे, कोण मानला आपण x मुलगा, म्हणून मुलगा. x बरोबर किती आला 6 वर्ष. बरोबर. म्हणून आज कोण काढायचंय वडील. बरोबर. आज वडिलाचं वय किती आहे 7x अधिक 3 म्हणून 7x अधिक 3 हे काढायचं आपल्याला. बरोबर. 6 गुणिले 7 7x आहे 7 गुणिले 6 अधिक 3 बरोबर किती आलं 7 × 42 आणि 3 45 45 वर्ष. वडिलाचा 8चं वय किती आहे 45 वर्ष. येतोय लक्षात. ऑप्शन नंबर 3. वडिलाचा 8चं वय किती आलं 45 वर्ष. कसं काढलं आपण. मुलगा जर 3 वर्षापूर्वी x मानला तर वडील 7x झाले. आज 3 न पुढे वाढेल 3 वर्ष पुढे वाढेल. याची 5 पट बरोबर हे आहे. इक्वेशन तयार झालं 5 × 7x अधिक 3 बरोबर 7x अधिक 3. इक्वेशन सॉल्व्ह करून घेतलं. x बरोबर किती आलं 6 वर्ष. आपल्याला काय काढायला सांगितलं वडिलांचे 8चे वय. म्हणून वडिलांचे 8चे वय बरोबर 7x अधिक 3 म्हणजे किती 7 × 42 आणि 3 45 किती आलं 45 वर्ष वय आहे. हे जर आपल्याला डायरेक्ट मेथडने सोडवायचं असेल क्विक मेथडने तर कसं सोडवतात बघा. ज्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय केला जातो हे छोट्याचं आजचं वय निघतं. लहान जो असतो त्याचं आणि आजचं वय निघतं. कोण आहे लहान मुलगा. मुलाचे 8चे वय. आज मुलगा. बरोबर. बघा किती वर्षापूर्वी तर 3 वर्षापूर्वी किती पट होती 3 वर्षापूर्वी 7 पट होती. म्हणून 7 वजा 1 डिवाइडेड बाय काय काय लिहितो ते बघा फक्त डिवाइडेड. 3 वर्षापूर्वी पट किती होती 3 वर्षापूर्वी पट होती 7 पट. आज किती पट आहे 5 पट म्हणून 7 वजा 5 बरोबर. किती 7 मधनं 1 गेलं 6 राहिले. 7 मधनं 5 गेलं 2 राहिलं. 2 ने 6 ला डिवाइड केलं 2 6 आणि 3 9 वर्ष. मुलगा आज किती आला 9 वर्ष. म्हणून आज वडील किती पट आहे तो आज मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. म्हणून 9 गुणिले 5 45 वर्ष. किती आलं 45 वर्ष. फॉर्म्युला काय होता हा तर फॉर्म्युला असा होता काय लिहिलं आपण वर्षापूर्वी कंसात पूर्वीपट उप वजा 1 छेद पूर्वीपट वजा आजपट. फॉर्म्युला काय होता
याचा फॉर्म्युला असा होता, आज मुलाचे वय बरोबर आज मुलाचे वय बरोबर वर्षापूर्वी, किती वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी. पूर्वी पट किती होती, 7 पट होती, त्यातनं 1 मायनस केला, डिवायडेड बाय पूर्वी पट किती होती, 7 होती, आजची पट किती आहे, 5 पट. खालचं जे राहतं ते अशा पद्धतीने मायनस करायचं. पूर्वी आज नंतर, याच्यातून हे मायनस होतं, याच्यातून हे मायनस आणि याच्यातून हे मायनस. येते लक्षात. पूर्वी आणि आज पट आहे म्हणून पूर्वी पट मधनं आजची पट मायनस. हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. बघा पुढचं गणित, टाईप नंबर 2. वडिलांची आजची वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. 3 वर्षानंतर. मग अशी काय होतं, पूर्वी आणि आज. आता इथं काय आहे, आज आणि नंतर. 3 वर्षानंतर वडिलाचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 4 पट आहे. तर वडिलांची आजची वय. मागाचेच गणित आहे, फक्त हे वर्षानंतरच घेतलंय. ऑप्शन नंबर 1 30 वर्ष, ऑप्शन नंबर 2 45 वर्ष, ऑप्शन नंबर 3 48 वर्ष आणि ऑप्शन नंबर 4 55 वर्ष. बघा त्या पद्धतीने सोडवायचे. 3 सारखी मुलगा वडील आज. मुलगा जर x असेल तर वडिलाचं वय किती झालं, 5x. बरोबर. किती वर्षानंतर, 3 वर्षानंतर. 3 वर्षानंतर किती झाला, पहिलं होतं x होतं, 3 वर्षानंतर x अधिक 3 झालं, 5x होतं, त्याच्यानंतर 5x अधिक 3. म्हणजे दोघांमध्ये काहीतरी रिलेशन सांगतंय. वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाचे 4 पट आहे. म्हणजे हे जे वय आहे वडिलांचं 5x अधिक 3 मुलाचे त्यावेळच्या वयाच्या याच्या किती पट आहे, 4 पट आहे. येते लक्षात. इक्वेशन कसं मांडायचं, हे याच्या 4 पट आहे म्हणून 4x अधिक 4 × 12 बरोबर 5x अधिक 3. हे 4x तिकडे पळवा, 3 इकडे घ्या. 12 वजा 3 इथं प्लस आहे म्हणून इकडे आल्यावर मायनस होईल. 12 वजा 3 = 5x वजा 4x म्हणून 9 बरोबर x. विचारले का आपल्याला वडिलाचं आजचं वय, म्हणून आज मुलगा किती आला, 9 वर्ष. आज मुलगा 9 वर्ष. आज वडिलाचे वय बरोबर किती पट आहे, 5 पट आहे म्हणून 5x बरोबर 5 गुणिले 9 बरोबर किती, 45 वर्ष. येते लक्षात. ऑप्शन नंबर 2 45 वर्ष. काय केलं आपण, आज मानलं. आज मुलगा x असेल तर वडील 5x असतील. वय 3 वर्षानंतर x अधिक 3 झालं, 5x अधिक 3 झालं. हे 5x अधिक 3 हे x अधिक 3 चे 4 पट आहेत म्हणून इक्वेशन तयार केलं. 4 कंसात x अधिक 3 बरोबर 5x अधिक 3. इक्वेशन तयार झालं. इक्वेशन सॉल्व्ह करून घेतलं. x = 9 आलं म्हणून मुलाचं आजचं वय किती झालं, 9 वर्ष. तर वडील आजचे वय किती झालं वडिलांचं, त्याच्या 5 पट म्हणजे 5x बरोबर 5 गुणिले 9 बरोबर 45 वर्ष. हे जर आपल्याला फॉर्म्युलाने सोडवायचं असेल क्विक मेथड तर ते कसं सोडवायचं बघा. क्विक मेथड हे मग असे काय सांगितलं की छोट्याचं वय निघतं आपल्याला. फॉर्म्युलाने काय, छोट्याचं आजचं वय म्हणून
आज मुलगा बरोबर. किती वर्षानंतर? 3 वर्षानंतर. किती पट आहे? 4 पट आहे. 4 वजा 1 डिवाइडेड बाय आजची पट किती आहे? 5 पट. नंतरची पट किती आहे? 4. बरोबर बरोबर. 4 मधनं 1 गेलं 3 राहिलं, 5 मधनं 4 गेले 1 राहिलं, म्हणजे 3 गुणिले 3 9 वर्ष मुलाचा. फॉर्म्युला काय मांडला आहे? म्हणून आज वडी किती पट आहे? 5 पट आहे. 9 गुणिले 5 बरोबर 45 वर्ष. किती आलं? 45. फॉर्म्युला काय म्हणला होता? काय केलं मी? हे अगोदर का मांडून दाखवतो तुम्हाला, तर हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता फॉर्म्युला काय मांडणार आहे? 3 आहे. किती वर्षानंतर? वर्षानंतर. कंसात नंतरची पट वजा 1 डिवाइडेड बाय आज पट. आजची पट आहे 5, नंतरची पट आहे 4. इथे लक्षात काय आहे? वर्षानंतर कंसात नंतर पट वजा 1 डिवाइडेड बाय आजची पट वजा नंतरची पट. कारण हे असं जर लिहित बसलं तर इथं आपल्याला स्पेस तेवढा पुरणार नाही, आणि पुढे जर लिहायचं म्हटलं तर तुम्हाला हे कंपॅरिझन कळणार नाही. तुम्हाला हे दोन्ही कंपॅरिझन कळावं यासाठी एकाच जागेवरती आपण हे लिहितो. काय आला फॉर्म्युला? आजची मुलगा बरोबर वर्षानंतर कंसात नंतर पट वजा 1 डिवाइडेड बाय आजची पट वजा नंतर पट. किती आलं? 9 वर्ष मुलाचं आजचं वय. वडिलाचं वय किती आलं? 45 वर्ष. नावाची 45. येते लक्षात? हे फॉर्म्युले तुम्ही तुमच्या भाषेत हे जे आपण सांगतोय त्याचे नोट डाऊन करून घ्या, नोटबुक वरती लिहा. त्याच्या गोष्टी आपण ऑनलाईन शिकतोय ते नोटबुक वरती असणं गरजेचं आहे. बघा पुढचा प्रश्न बघा. फॅक्ट नंबर 3. 10 वर्षापूर्वी स्मिताच्या आईचे वय तिच्या त्यावेळच्या वयाच्या 4 पट होते. 10 वर्षानंतर. आता इथं काय आहे? 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षानंतर. पहिलं काय होतं? पूर्वी होतं आणि आज होतं. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय होतं? आज आणि नंतर होतं. आता काय आहे? पूर्वी आणि नंतर. आईचे वय तिच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल. तर आई व तिचे आजच्या वयांची बेरीज किती? आता इथे सेपरेट वय विचारली नाही तर त्यांनी काय केलं? बेरीज किती म्हणून विचारलं. ऑप्शन नंबर 1 50 वर्ष, ऑप्शन नंबर 2 70 वर्ष, ऑप्शन नंबर 3 90 वर्ष आणि ऑप्शन नंबर 4 84 वर्ष. बघा कसं सोडवलं. तीच मेथड आहे. स्मिता आणि आई. स्मिता आणि आई किती वर्षापूर्वी? 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी जर स्मिता एक्स असेल तर आईचं वय किती? 4 पट आहे म्हणून 4x. बरोबर. आज स्मिता किती असेल? 10 वर्षांनी पुढे जाईल वय. बरोबर. x अधिक 10. आईचं वय किती होईल? 4x अधिक 10. 10 वर्षानंतर 10 वर्ष
हे किती आलं? परत आणखी 10 ने पुढे जाईल. 10 अधिक 20 4x अधिक 20. बरोबर. आता याच्यामध्ये एक रिलेशन दिलंय. 10 वर्षानंतरचं आईचं वय स्मिताच्या त्यावेळच्या वयाच्या किती आहे? दुप्पट होईल. म्हणजे हे 4x अधिक 20 हे वय या त्यावेळच्या वयाच्या म्हणजे x अधिक 20 च्या दुप्पट आहे. इक्वेशन सोडवून घ्या. 2x 2 ना आत गुणलं तर 2x अधिक 20 दोन्ही 40 बरोबर 4x अधिक 20. म्हणून 40 वजा 20 बरोबर 4x वजा 2x. बरोबर. म्हणून 20 बरोबर 2x. इकडे लिहितो 20 बरोबर 2x. म्हणून x बरोबर 20/2 बरोबर 10. x बरोबर किती आलं? 10. म्हणून आज स्मिता बरोबर. आज स्मिता किती आहे? x अधिक 10. बघा स्मिता किती आहे? x अधिक 10. स्मिता x अधिक 10 बरोबर 10 अधिक 10 बरोबर 20 वर्ष. आणि आज आई बरोबर आई किती आहे? आई किती आहे? 4x अधिक 10 बरोबर. म्हणून 4x अधिक 10 म्हणून 4 गुणिले 10 x किती आहे? 10 अधिक 10 50 वर्ष. दोघांची बेरीज विचारली म्हणून आजच्या दोघांच्या वयांची बेरीज म्हणून बेरीज बरोबर 20 अधिक 50 बरोबर 70 वर्ष. ऑप्शन नंबर बघा बेरीज किती? 70 वर्ष. ऑप्शन नंबर 2. तर हेच जर तुम्हाला डायरेक्ट मेथड मध्ये सोडवायचं असेल तर ते कसं सोडवायचं? क्विक मेथड. आता मगाशीचे जे फॉर्म्युले होते दोन्ही फॉर्म्युले आपल्याला एकत्र करावे. दोन्ही फॉर्म्युले एकत्र करू. आता मिळणार काय? आज स्मिताचं वय. आज स्मिता बरोबर काय करत होतो आपण? वर्षापूर्वी कंसात पूर्वी पट वजा 1 असा फॉर्म्युला होता पहिला आपला. आता ह्याला जोडून प्लस वर्षानंतर कंसात नंतर पट वजा 1 डिवाइडेड बाय पूर्वी पट वजा नंतर पट.
दोन्ही एकत्र, मगाचे दोन फॉर्म्युले एकत्र केले बघा. किती वर्षापूर्वी? 10 वर्षापूर्वी. किती पट होती? 4 पट होती. 4 वजा 1. आता किती वर्षानंतर? 10 वर्षानंतर किती पट होती त्यांची? दुप्पट होती, म्हणजे 2 वजा 1 डिवायडेड बाय. पूर्वीची पट 4 होती, आत्ताची पट 2 आहे. किती आलं बघा? हे झालं 4 मधनं 1 गेलं, 3 राहिलं. 10 गुणिले 3 30, अधिक 2 मधनं 1 गेलं, 1 गुणिले 10 म्हणजे 10. 30 आणि 10 40 डिवायडेड बाय. 4 मधनं 2 गेलं, 2 राहिलं. 40 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आलं? 20 वर्ष. 20 वर्ष. स्मिता आज. स्मिताचं आजचं वय किती? 20 वर्ष. म्हणून आई आज. आई पाठीमागे 10 वर्ष जर गेलं तर 20 वजा 10 याची किती पट आहे? ती 4 पट आहे. अधिक 10. लक्षात येत आहे का? 10 वर्षापूर्वीच्या वयाची 4 पट आहे. 20 वर्ष आज वय आहे, 10 वर्षापूर्वी वय असेल 10, त्याची 4 पट म्हणजे 40, आणि परत 10 वर्ष पुढे घ्यावं लागेल का तर आजचं वय काढायचं म्हणून. 40 आणि 10 50 वर्ष. म्हणून बेरीज बरोबर. पन्नास अधिक 20 बरोबर किती आहे? 70 वर्ष. बेरीज किती आली? 70 वर्ष. ऑप्शन नंबर 2. येते लक्षात कशा पद्धतीने गणित केलं ते? अशा पद्धतीने तुम्हाला हे गणित करावं लागेल. एकाच याच्यावरती तुम्हाला हे दोन्ही करून दाखवलंय. दोन्ही बघा, दोन्ही कम्पेअर करा, त्या पद्धतीनं सोडवत चला. येते लक्षात? बघा पुढचं गणित. टाइप नंबर 4. 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वी वयांची बेरीज 80 वर्ष होती. तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असेल? त्यांच्या वयांची एकूण बेरीज. ऑप्शन नंबर 1 60 वर्ष, ऑप्शन नंबर 2 100 वर्ष, ऑप्शन नंबर 3 160 वर्ष, आणि ऑप्शन नंबर 4 95 वर्ष. सोपं गणित आहे बघा. 5 वर्षात कसं सोडवायचं? पाच वर्षात किती जणी आहेत त्या? 4. बेरीज किती आहे? 80 वर्ष. बेरीज किती आहे? 80 वर्ष. आता आज किती जणी आहेत? 4 जणी. 5 वर्षानं वय वाढेल का नाही? पुढं वाढेल. किती जणीचं? 4 जणीचं. म्हणजे 4 आपण 20 वर्ष बेरजेमध्ये जाते का नाही? म्हणून 5 गुणिले 4. याच्यामध्ये प्लस काय होईल? 20. 5 चोक 20. 15 वर्षानंतर 15 वर्षानंतर 15 वर्षानंतर किती? 15 गुणिले हे किती जणी आहेत? 4 जणी. किती न वय वाढलं? 15 चोक 60. बेरीज किती आली हो? 80 अधिक 20 100 100 आणि 60 160. बेरीज ऑप्शन नंबर 3 बरोबर. येते लक्षात? काय केलं? 4 जणीचं 5 वर्षापूर्वीचं बेरीज 80 होती. आज किती झाली? 5 चोक 20 20 न वाढली असेल
15 वर्षानंतर परत 15 चोक 60, 60 न परत 80 अधिक 20 अधिक 60 म्हणजे किती झालं 160 वर्ष. पण हे जर डायरेक्ट सोडवायचं असेल पेपर मध्ये आपण सोडवताना कसं सोडवायचं बघा. 15 वर्षानंतर बरोबर बेरीज 15 वर्षानंतर बेरीज किती होती पहिली 80 होती प्लस आता प्रत्येकाचं 5 वर्ष आज 5 वर्षापूर्वी होती म्हणजे आजपर्यंत याला 5 वर्ष आणि पुढची 15 वर्ष असे टोटल किती झाले 5 अधिक 15 म्हणजे 20 वर्षांना पुढे जावं लागेल. किती जणी आहेत अशा 4 जणी आहेत म्हणून 4 80 अधिक 80 बरोबर किती झालं 160 वर्ष. येते लक्षात बस एवढं स्टेप म्हणायची होती दुसरं तिसरं काही नाही. बघा पुढचं सोपं गणित होते बघा टाईप नंबर 5 विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 आहे तर संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर काय. ऑप्शन नंबर 1 2 3 ऑप्शन नंबर 3 2 3 2 ऑप्शन नंबर 3 6 5 आणि ऑप्शन नंबर 4 5 6. बघा कसं सोडवायचं जनरल मेथड. आता याच्यामध्ये कंपॅरिझन कुणाच दिलं विजय आणि संजना तिथं कुणाच दिलं संजना सुनीता आणि संजना म्हणजे आपण संजना मानू शकतो. समजा संजनाचे वय x वर्ष. संजनाचे वय किती x वर्ष. सुनीताचे वय किती होईल विजयाचं वय किती झालं विजया किती वर्षांनी मोठी आहे 15 वर्षांनी 1 अधिक 15 बरोबर. आता सुनीता किती आहे 5 वर्षांनी लहान आहे म्हणून 1 - 5. दोघांचं गुणोत्तर दिलं काय आहे विजया आणि सुनीता. विजया किती आहे 1 अधिक 15 डिवाइडेड बाय x - 5 बरोबर किती दिलं 9/5 बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल 5 ने इकडे गुणलं जाईल x - 5 ने इकडे गुणलं जाईल बरोबर क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणून 5 कंसात x अधिक 15 बरोबर 9 कंसात x - 5. येते लक्षात बघा 5 ला आत गुणावं लागेल 5x अधिक 15 × 5 = 75 बरोबर 9x वजा 9 × 5 = 45. 5x तिकडे पळवा 45 इकडे आणा 75 अधिक 45 बरोबर 9x वजा 5x. 75 आणि 45 120 बरोबर किती झालं 4x म्हणून x बरोबर किती आलं 120/4 बरोबर 30. x बरोबर जर 30 आलं तर हे किती झालं हे झालं 30 x अधिक 15 म्हणजे 30 आणि 15 किती झालं हे झालं 45
आणि हे किती झालं 25 झालं. येते लक्षात. विचारले काय आपल्याला याच्यामध्ये बघा काय विचारलं. संजना आणि विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती. आता संजना आणि विजया संजना बरोबर. संजना किती आहे x बरोबर 30 वर्ष. विजया काढून घेऊ अगोदर. आपण तिथे लिहिलेलंच आहे तरी पण इथं लिहितो. विजया बरोबर x अधिक 15 30 अधिक 15 बरोबर 45 वर्ष. हे 45 वर्ष म्हणून संजना as to विजया बरोबर 30. संजना 30 ते 30 आणि विजया 45. किती आलं 2 असतील. 15 दुनी 30 15 त्रिक 45 म्हणजे उत्तर किती आलं 2:3. ऑप्शन नंबर 1 बरोबर. येते लक्षात. ऑप्शन नंबर 1 बरोबर 2 असतील. आता हे जर गणित तुम्हाला डायरेक्ट मेथड मध्ये करायचं असेल तर ते कसं केलं जाईल बघा. कशा पद्धतीने गणित केलं आहे. रेशो मांडला आणि रेशो मांडून आपण इक्वेशन तयार केलं. इक्वेशन सॉल्व्ह केलं. x = किती आलं 30 आलं. x जर 30 असेल तर विजया किती आली x अधिक 15 म्हणजे 30 अधिक 15 45 झाली. सुनीता किती झाली x - 5 म्हणजे 30 - 5 म्हणजे 25 झाली. आपल्याला दोघांचा रेशो सांगितलाय 30 आणि 45 चा. 30:45 म्हणजे किती झालं 2:3 बरं. हे जर डायरेक्ट मेथडनं सोडवायचं असेल तर कसं सोडवतो. क्विक मेथड. क्विक मेथड आता आपल्याला काय सांगितलं त्याने गुणोत्तर दिलं विजय आणि सुनीताचं बरोबर. फरक कितीचा आहे हो. फरक विजया वजा सुनीता यांच्या वयातला फरक किती 5 आणि 15 20 वर्षाचा फरक आहे. कितीचा फरक आहे 20 वर्षाचा फरक आहे. बघा किती दिलं गुणोत्तर. ही विजया आहे आणि ही आहे सुनीता. 9/5 बरोबर. दोघातला फरक किती आला 4. फरक 4 म्हणजे किती आहे 20 आहे. फरक 4 म्हणजे किती आहे 20 आहे. म्हणून 1 बरोबर किती असेल 5 असेल. 4 म्हणजे 20 तर 1 बरोबर किती असेल 5 असेल. एक म्हणजे 5. 1 म्हणजे जर 5 असेल तर 9 म्हणजे किती असेल हे 45 असेल. 9/5 45 बरोबर. 1 म्हणजे 5 तर 9 म्हणजे 45. 5 म्हणजे किती असेल 5/5 25 असेल. आता एक आहे की आपल्याला काय काढायचंय आपल्याला काढायचंय संजना. म्हणून संजना बरोबर
कितीनं कमी आहे? याच्यापेक्षा 15 कमी आहे, याच्यापेक्षा 5 जास्त आहे. म्हणजे किती आलं? 45 वजा 15 30 वर्ष. रेशो सांगितलं आपल्याला. संजना विजया बरोबर 30 45. हे 30 आलं, हे 45 आलं. हे इथं 30 संजनाचं आणि हे 45. किती झालं? 2:3 झाला. रेशो किती आला? 2:3 आला. कशा पद्धतीने सोडवलंय बघा. दोघातला फरक जर 4 असेल, हे तोंडी सोडवता येतं. दोघातला फरक जर 4 असेल तर पेपरमध्ये हे 9/5 दिसतंय. इथं आलं 45, 5 25. हे जर 25 असेल तर संजना झाली 30, संजना 30 आणि हे 45, म्हणजे हे आलं 2:3. पेपरमध्ये फक्त एवढंच गणित होईल. पेपरमध्ये फक्त एवढंच गणित होईल. 9/5. दोघातला फरक आहे, 20 वर्षाचा फरक आहे. म्हणून 4 म्हणजे जर 5 असेल, 4 म्हणजे जर 20 असेल तर 1 म्हणजे 5 आलं. 9/5 झालं. ही झाली विजया. 5 25. ही झाली सुनीता आणि संजना झाली 30 वर्ष. आपल्याला संजना विजया विचारलं. 30 45 म्हणजे किती आलं? 2:3 आलं. येते लक्षात? अशा पद्धतीनं हे गणित सोडवावं लागेल. थोडस व्यवस्थित बघा. याच्यामध्ये पूर्ण क्वेश्चन दाखवतो तुम्हाला कसं सोडवलाय ते. व्यवस्थित बघा कशा पद्धतीने सोडवलाय आणि मग तिकडं कशा पद्धतीने मेथड यूज केली आहे ते बघा. पुढचा प्रश्न टाइप नंबर 6. संजय व रवी यांच्या वयांचे गुणोत्तर 6:1 असो 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 7:2 होते, तर संजयचे आजचे वय किती? ऑप्शन नंबर 1 24 वर्ष, ऑप्शन नंबर 2 30 वर्ष, ऑप्शन नंबर 3 36 वर्ष आणि ऑप्शन नंबर 4 42 वर्ष. आता हे गणित जनरल मेथडनं कसं सोडवायचं आणि क्विक मेथडनं कसं सोडवायचं बघा. काय विचारलं आपल्याला? संजय आणि रवी. संजय हा आहे रवी, बरोबर. संजय आणि रवी. तर याच्यामध्ये आज गुणोत्तर किती आहे? 6:1 आहे. म्हणजे जर संजय 6x असेल वय तर रवीचं वय किती असेल? x वर्ष. बरोबर. किती वर्षानंतर? 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर हे किती झालं? 6x अधिक 5. हे किती झालं? x अधिक 5. 5 वर्षांनी वय वाढ. बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं की 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 7:2 आहे. म्हणून 6x अधिक 5 डिवायडेड बाय x अधिक 5 बरोबर 7/2. 7:2 म्हणजे 7/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 ने इकडे गुणलं जाईल, याने इकडे गुणलं जाईल. म्हणून 2 कंसात 6x अधिक 5 बरोबर 7 कंसात x अधिक 5. 6 दुनी 12x अधिक 5 दुनी 10. 7 गुणिले x बरोबर 7x अधिक 7×5 35. येते लक्षात? म्हणून आता बघा हे 12x आहे, हे 7x आहे. इकडे आणा 10 पलीकडे घेऊन. म्हणून काय झालं? 12x वजा 7x बरोबर 35 वजा 10. बरोबर. म्हणून
12x मधनं 7x गेले किती आले 5x. 5x बरोबर 25 म्हणून x बरोबर किती 25/5 बरोबर 5. काढायला काय सांगितलं आपल्याला संजयचे आजचं. संजय किती आजचं वय 6x हे काढायला सांगितलं आपल्याला. बरं म्हणून संजय आज संजय बरोबर किती x आहे 6x वर्ष वय आहे त्याचं. 6 गुणिले 5 बरोबर 30 वर्ष. ऑप्शन नंबर 2 बरोबर 30 वर्ष वय. येतं लक्षात. बघा हे जर डायरेक्ट मेथडनं सोडवायचं म्हणलं तर हे कसं सोडवायचं. क्विक मेथड. आता याचा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा. संजय आणि रवी. हा संजय हा रवी. बरोबर. यांचं गुणोत्तर किती आहे आज आहे 6:1. 5 वर्षानंतर किती आहे 7:2. बरोबर. म्हणजे फरक किती आला याचा किती 5 वर्ष फरक. यातला फरक आला 1. यातला फरक आला 1. 7 आणि 6 मधला फरक 1. 2 आणि 1 मधला फरक 1. म्हणजे दोन्ही समान फरक आले म्हणजे 1 म्हणजेच 5 असेल. म्हणून 1 म्हणजेच 5. काढायचे काय आपल्याला संजयचं आजचं वय. संजयचं आजचं वय काय आहे 6 आहे. बरोबर. हे काढायचं आपल्याला. म्हणून 6 म्हणजे किती असेल 6 गुणिले 5 30 असेल. बरोबर. म्हणून संजयचे आजचे वय आज संजय बरोबर 30 वर्ष. ऑप्शन नंबर 2. काय केलं याच्यामध्ये दुसरं तिसरं काय नाही. त्याची वजाबाकी करून बघितली. दोन्ही रेशो सेम आले. ही 1 आला हा 1 आला. दोघातला फरक आहे 5 वर्षाचा. म्हणजे 1 म्हणजे जर 5 असेल तर 6 म्हणजे किती असेल 30 असेल. 1 म्हणजे 5 असेल. 7 म्हणजे 35 असेल. 2 म्हणजे किती असेल 10 असेल. बरोबर. विचारले काय आजचं संजयचं वय म्हणजे 6 म्हणजे किती झालं 30 वर्ष. जर समजा हे दोन्ही जर समान नाही आले तर काय करायचं. त्यासाठी फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला कसा आहे पुढच्या क्वेश्चन मध्ये बघा. हे त्याच पद्धतीचं आहे. फक्त एक आहे की हे जे गणित आहे आज गेल्या पाठीमागचं गणित होतं आज आणि नंतर होतं. आता हे काय आहे 6 वर्षापूर्वी आणि 4 वर्षानंतर अशा पद्धतीचं गणित आहे. बघा 6 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर 6:5 होते. 4 वर्षानंतर त्यांच्या वयांचे प्रमाण 11:10 होईल. तर बी चे आजचे वय किती. ऑप्शन नंबर 1 12 वर्ष. ऑप्शन नंबर 2 16 वर्ष. ऑप्शन नंबर 3 18 वर्ष. ऑप्शन नंबर 4 20 वर्ष. बघा कसं सोडवायचं. जनरल मेथडनं कसं सोडवायचं बघा. ए आणि हा किती वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी
6 वर्ष. किती होतं त्यांचं प्रमाण? 6:5. म्हणजे हे जर 6x असेल तर हा आहे 5x. बरोबर. आज किती झालं? 6 वर्षांपुढे वाढेल. 6x अधिक 6, 5x अधिक 6. बरोबर. त्याच्यानंतर 4 वर्षानंतर सहा एक्स अधिक याच्यामध्ये आणखी 4 मिसळ जाईल. 6x अधिक 6 अधिक 4 म्हणजे किती? 6x अधिक 10. हे आहे 5x अधिक 10. याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की त्यांचे गुणोत्तर किती होईल? 11:10 होईल. म्हणजे यांचे गुणोत्तर 11:10 आहे. म्हणजे 6x अधिक 10 डिवाइडेड बाय 5x अधिक 10 बरोबर किती? 1110. दहा इकडे गुणावं लागेल, याने इकडे गुणावं लागेल. बरोबर. म्हणून 10 कंसात 6x अधिक 10 बरोबर 11 कंसात 5x अधिक 10. 60x 10 गुणिले 6 म्हणजे 60x अधिक 100 बरोबर 55x अधिक 11 110. लक्षात येत आहे? 55 1 केला ना, 100 तिकडे आहे. म्हणून 60x वजा 55x बरोबर 110 वजा 100. म्हणून 5x बरोबर 10. म्हणून x इज इक्वल टू 10/5 म्हणजे किती आलं? 2. आता विचारले काय आपल्याला? बी चं आजचं वय किती विचारलंय. बरोबर. म्हणून आज बी बरोबर आज बी किती आहे? 5x अधिक 6 आहे. बरोबर. 5x अधिक 6 म्हणून 5x अधिक 6 बरोबर 5 गुणिले 2 अधिक 6 बरोबर किती आलं? 5 गुणिले 10 6 16 वर्ष. ऑप्शन नंबर 2 16 वर्ष वय आलं. कोणाचं? बीच. ही अशा पद्धतीने सोडवला. काय रेशो सांगितला? 6:5 आहे. नंतरचा रेशो आहे 11:10. 6 वर्षापूर्वीचा रेशो 4 वर्षापूर्वीचा 2 रेशो दिलेले. त्याच्यानुसार आपण पहिलं 6 वर्षापूर्वी 6x आणि 5x वय मानलं. त्यानुसार इक्वेशन तयार केलं. 6x अधिक 10 डिवाइडेड बाय 5x अधिक 10 इज इक्वल टू 11/10. क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. x इज इक्वल टू 2 आलं. आज b चं वय आहे 5x अधिक 6 म्हणजे 5 गुणिले 10 अधिक 6 म्हणजे किती आलं? 16 वर्ष. हे जर डायरेक्ट मेथडने सोडवायचं असेल तर हे कसं सोडवतो? क्विक मेथड. तर फरक दिला. बरोबर. कोण कोण आहे? ए आणि बी आहे. हा ए हा बी. किती वर्षापूर्वी? 6 वर्षापूर्वी. किती आहे? 6 आहे. हा 5 आहे. बरोबर. 4 वर्षानंतर हा किती आहे? हा आहे 11. हा किती आहे? 10. फरक काढला आपण. किती वर्षाचा? 10 वर्ष फरक. चार वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी 4 वर्षानंतर म्हणजे किती वर्षाचा फरक झाला? 10 वर्ष फरक झाला. किंवा असे लिहू आपण. फरक 10 वर्ष. 10 वर्ष जर फरक असेल
किती आला फरक? 11 6 गेलं 5 राहिलं, 10 5 गेलं 5 राहिलं. म्हणजे याचं मिनिंग काय? दोन्ही समान राहिलं, म्हणजे 5 म्हणजे 10 असेल, म्हणून 5 म्हणजे 10. काढायचंय काय आपल्याला? बी चं आजचं वय काढायचंय. बी काढून घेऊ आपण. कधीचा काढून घेऊ आपण? 6 वर्षापूर्वीचा काढू. म्हणून 5 म्हणजे 10 असेल, तर 1 म्हणजे किती असेल? 2 असेल, बरोबर. 5 म्हणजे 10 तर 1 म्हणजे 2. मग आपल्याला काय काढायचंय? आपल्याला काढायचं बी 6 वर्षापूर्वी. 6 वर्षापूर्वी बी बरोबर किती आहे? 5. 5 गुणिले 2 बरोबर 10. म्हणून आजचा काढायचा आहे. आज बी बरोबर 10 अधिक 6 16 वर्ष. इथे लक्षात दोघातला फरक सारखा आला. 5 म्हणजे 10 असेल तर 1 म्हणजे 2, 1 म्हणजे 2 असेल तर हे 5 काढायचं आहे आपल्याला, बरोबर. किंवा तिथले तिथंच तुम्ही 5 म्हणजे 10 आलं हे जरी म्हटलं तरी चालतंय. इथले इथं 5 आहे. 5 म्हणजे 10 म्हणजे 5 किती आला? बी किती आला? 10 आला, बरोबर. म्हणजे हे लिहायची पण गरज नाही तुम्हाला. 5 म्हणजे 10 आला आणि 10 आला तर मग आजचं वय 6 वर्षांनी वाढतंय. 6 वर्षापूर्वी जर 10 वर्ष वय आहे तर आज किती आहे? 16 वर्ष वय आहे. येतंय लक्षात? अशा पद्धतीनं तुम्हाला हे गणित सोडवावं लागेल. बघा पुढचं गणित. जर समजा याच्यामध्ये समान जर आलं नाही तर काय करायचं? फॉर्म्युला कसा टाकायचा? टाइप नंबर 7. निशा व रुचा यांच्या वयांचे गुणोत्तर 7:5 आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर म्हणजे आजच्या वयाचे गुणोत्तर. 9 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 11:7 होते. तर रुचाचे आजचे वय किती? ऑप्शन नंबर 1 25 वर्ष, ऑप्शन नंबर 2 30 वर्ष, ऑप्शन नंबर 3 35 वर्ष आणि ऑप्शन नंबर 4 40 वर्ष. बघा कसं सोडवायचं. जनरल मेथड सेम आहे. जनरल मेथड मध्ये काही फरक पडत नाही. ही आहे निशा, ही आहे रुचा. कधी? आज. आज किती आहे? 7:5 आहे. म्हणजे हे जर 7x असेल तर ही किती असेल? 5x असेल, बरोबर. 9 वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी म्हणजे 7x मायनस 9 झालं. 9 वर्षापूर्वी 5x मायनस 9, बरोबर. यांचा रेशो दिला किती? 11:7 दिलाय. म्हणून 7x वजा 9 डिवायडेड बाय 5x वजा 9 बरोबर 11/7. 7 ने इकडे गुणावं लागेल. 5x वजा 9 ने इकडे गुणावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. म्हणून 7 कंसात 7x वजा 9 बरोबर 11 कंसात 5x वजा 7 49 x वजा 9 63 बरोबर 11 5 55x वजा 11 99 बरोबर. म्हणून आता 49 x तिकडे पळवा, 99 इकडे आणा. काय होईल? 99 वजा 63 म्हणजे 63 बरोबर 55x वजा 49x. हे किती झालं? 36 बरोबर 6x. 36 बरोबर 6x. अलीकडे लिहू.
36 बरोबर 6x म्हणून x इज इक्वल टू 36 डिवायडेड बाय 6 म्हणजे किती आलं 6 आलं. येते लक्षात. विचारले काय आपल्याला विचारले काय रुचा चार्ज रुचा बरोबर म्हणून आज रुचा किती एक्स आहे 5x बरोबर 5 गुणिले 6 सायकलचे 30 वर्ष. ऑप्शन नंबर 2 बरोबर. येते लक्षात. काय केलं आजचा रेशो दिला 7:5 म्हणून 7x आणि 5x मानलं. 9 वर्षापूर्वीचा रेशो दिला आपल्याला. 9 वर्षापूर्वीची वय काढली रेशो लिहून घेतला 7x - 9 डिवायडेड बाय 5x - 9 इज इक्वल टू 11/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल इक्वेशन तयार झालं. x इज इक्वल टू 6 आलं. आपल्याला रुच्याचं आजचं वय विचारलं. रुच्याचं आजचं वय आहे 5x म्हणून 5 गुणिले 6 बरोबर किती आलं 30 वर्ष. आता हे जर तुम्हाला डायरेक्ट मेथडनं सोडवायचं असेल तर ते कसं सोडवतं बघा. याचा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा. कोण कोण आहे निशा आहे रुचा आहे. निशा रुचा आज किती आहे 7:5 आहे बघा. 9 वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी किती दिलाय रेशो 11:7. ह्यांचा फरक आला 4 यांचा फरक आला 2 याचा फरक आला 9. समान येतो का फरक नाही. फरक जर काढला तर किती आला हे 4 आला इथं हे 2 आला आणि इकडे 9 आला. आपल्याला सेम घेता येत नाही. हे सेम ते मगाच्या पद्धतीने नाही करता येणार. 4 म्हणजेच 9 किंवा 2 म्हणजेच 9 नाही करता. मग बरेचसे लोक काय करतात ऍडजस्ट करत बसतात. काही ऍडजस्ट वगैरे करू नका. काय करायचं बघा डायरेक्ट एक फॉर्म्युला मांडायचा. तो कसा असेल ते बघा. काय काढायचं आपल्याला रुचा आज रुचा काय करतोय बघा. 9 वर्षापूर्वी किती वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी कंसात या दोघातला फरक घ्यायचा 11 - 7 डिवाइडेड बाय बघा 9 वर्षापूर्वी दोघातला फरक घेऊन टाकला. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 7 ने 7 ला गुणायचं 11 ने 5 ला गुणायचं. मोठ्यातनं छोटं मायनस करायचं. 11 × 5 = 55 7 × 7 = 49 म्हणून 5 गुणिले 11 वजा 7 गुणिले 7 हा जो पार्ट आला हा तुमचा मल्टिप्लाइंग फॅक्टर आला म्हणजे x बघा x येतो. हा किती आलं 11 ने 7 गेले 4 उरले. 11 × 5 = 55 7 × 7 = 49 6 उरले. 9 गुणिले 4 9 चोक 36 डिवाइडेड बाय 6 6 6 36 6 तुमचा x इथं आला. इंटू काढायचंय काय आपल्याला रुच्या म्हणून हे इथं 5 बघा. हे किती आलं 11 × 7 4 झालं. 9 चोक 36 आलं. 55 आणि 49 हे आलं 6 बरोबर. 9 चोक 36 डिवाइडेड बाय 6 म्हणजे किती आलं 6 उरलं. साहेबाची 30 म्हणजे किती आलं 30 वर्ष बरोबर. एकच स्टेप आहे. एका स्टेप मध्ये उत्तर नाही. एका स्टेप मध्ये एवढी स्टेप टाकायची तिथे बघू. पेपर मध्ये हे मी बघणार पण नाही. तिथल्या तिथंच बघणार हे असं लिहिणार नाही. येते लक्षात फक्त एवढी स्टेप टाका. आणि हे अशा पद्धतीचं जे प्रॉब्लेम आहे काय
हे सगळे जे फॉर्म्युले आहेत ते मॅथ्स मॅजिक मध्ये दिले. मॅथ्स मॅजिक बाय जी किरण हे जे बुक आहे, ह्या बुक मध्ये सगळं तुम्हाला डिटेल मिळेल. कशा पद्धतीनं आहे, काय आहे, सगळ्या मेथड तुम्हाला त्यामध्ये मिळतील मॅथ्स मॅजिक मध्ये. ते एकदा बघा, वाचा पुस्तक, व्यवस्थित वाचा. बुक ज्यावेळेस तुम्ही पूर्ण वाचता व्यवस्थित, जी सोडवून दिलेला पार्ट आहे प्रत्येक टाईप न टाईप त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. येते लक्षात? अशा पद्धतीने हे असेल की त्याला उत्तर ऑप्शन नंबर 2 उत्तर. अशा पद्धतीनं हे टाईप होते. याच्या पुढचे टाईप जे आहेत काय त्या ते कशा पद्धतीचे आहेत, काय आहेत, हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊ आपण. आतापर्यंत बरेचसे जे काही क्वेश्चन पेपर मध्ये झालेले क्वेश्चन आहेत ते त्याची जी आपण क्विजच्या माध्यमातून टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय आणि याचे एक्सप्लेनेशन आपण ह्या चॅनलवरती, युट्यूब चॅनलवरती टाकतो. जी किरण मॅथ्स या युट्यूब चॅनलवरती टाकत राहतो. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक आलेला जो व्हिडिओ आहे तो केअरफुली बघा. त्याच्यामध्ये डायरेक्ट मेथड कशा आहेत, अप्रोच कसा असेल, पेपरमध्ये तुम्हाला ऑन द स्पॉट कसं सोडवायचं हे सगळं डिटेल दिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक येणारा जो प्रत्येक व्हिडिओ आहे तो केअरफुली बघत चला. जर काय अडी अडचणी असल्या, तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल, एखादा प्रश्न येत नाही किंवा अवघड आहे, त्यासाठी खाली तुम्हाला संपर्क दिलेला आहे. अकॅडमी जी किरण स्पर्धा विश्व अकॅडमी, संपर्क दिला आहे 95 95 13 10 37 किंवा 88 30 500 819. ऑनलाईनची जी बॅच आहे तेही लावण्यासाठी हा संपर्क आहे, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. येते लक्षात? पुढचा व्हिडिओ, पुढचे जे टाइप्स आहेत ते पुढच्या व्हिडिओ.